नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये ग्राम महसूल सेवक म्हणजेच कोतवाल भरतीसाठी महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत यामध्ये जवळपास 15-16 प्रश्न असे आहेत की जे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील घेतलेले आहेत. म्हणजे की 2023ला जी कोतवाल भरती झाली होती त्यामधील काही प्रश्न आपण घेतलेले आहेत. ही आपली सराव प्रश्नपत्रिका दुसरी असणार आहे आणि बीड जिल्हा विशेष आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. मित्रांनो, आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ जर डाउनलोड करायची असेल तेही अगदी फ्रीमध्ये, तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, नाथसागर धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप बेसिक आहे आणि जी काही कोतवाल भरती आहे तर याचा बेस असणार आहे 4थी पास, म्हणजे लक्षात ठेवा. तर याला प्रश्न विचारले जाणार कोणते? 4थी, 5वी, 6वी आणि मॅक्स झालं 7वी. तर याच लेवलचे प्रश्न या परीक्षेला विचारले जाणार आहेत. त्यामुळे आपण हे जे आहेत हे एकदम बेसिक प्रश्न घेत आहोत. नाथसागर धरण जे आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये नाथसागर हे धरण स्थित आहे. मग याच्यावरती आपल्याला 2 ते 3 प्रश्न अजून वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात. पहिला प्रश्न विचारला जातो की छत्रपती संभाजीनगरमधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून मला आपण द्यायचं आहे. सोबतच दुसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या नदीवरती आहे? या सुद्धा प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे. कारण हे जे प्रश्न आहेत हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांड कोणाच्या आदेशावरून करण्यात आलेला होता? याच्यावरती अजून 2 ते 3 प्रश्न वेगवेगळे विचारले जातात. कोणी केला? कोणाच्या आदेशावरून करण्यात आला? कधी झाला? कोणत्या ठिकाणी झाला? हे असे प्रश्न विचारले जातात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, जनरल डायर याच्या आदेशावरून जालियनवाला बाग हत्याकांड आहे तो झालेला आहे. कधी झाला होता? 1919 या वर्षी तो झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतात? ज्याप्रमाणे गावाची लोकसंख्या असते त्याप्रमाणे त्या गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य ठरवले जातात आणि हे संख्या निश्चित करण्याचं काम किंवा जे अधिकार आहेत ते कोणाकडे देण्यात आलेले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी यांच्याकडे अधिकार असतात ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचे, जे की गावावाईज ठरवले जातात. गावावाईज म्हणण्यापेक्षा की संख्येनुसार ठरवले जातात. कमीत कमी लोकसंख्या 7 असते आणि जास्तीत जास्त सदस्य संख्या जी आहे तर ही 17 असते. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात विधानसभेचे एकूण किती मतदारसंघ स्थित आहेत? पहा, विधानसभेचे एकूण मतदारसंघ किती आहेत असा आपल्याला प्रश्न आहे. मित्रांनो, हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये कमीत कमी 16 ते 20 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर 288 मतदारसंघ जे आहेत विधानसभेचे मतदारसंघ हे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधील सर्वात लहान राज्य कोणतं आहे? सर्वात बेसिक प्रश्न आहे. मग 2 प्रश्न कोणकोणते आहेत? सर्वात लहान राज्य लक्षात ठेवा, सर्वात लहान राज्य, आणि दुसरा प्रश्न याचे अपोजिट होऊ शकतो की सर्वात मोठे राज्य. या दोन्हीही प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता काही विद्यार्थी कमेंट करून सांगतील की अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात नाहीत. तर लक्षात ठेवा मित्रांनो, जेवढ्या काही प्रश्नपत्रिका 2023 मध्ये झालेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिका तुम्ही एक वेळा पहा, म्हणजे तुम्हाला समजून येईल की कोणत्या लेवलचे प्रश्न विचारले जातात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधील सर्वात लहान राज्य कोणतं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर गोवा हे जे राज्य आहे हे सर्वात लहान आहे. मग सर्वात मोठं कोणतं आहे? तर राजस्थान हे जे राज्य आहे हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं असणारं राज्य आहे. मग या ठिकाणी काय झालं? क्षेत्रफळ विचारलं. जर आपल्याला लोकसंख्या विचारली तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? तर उत्तर प्रदेश हे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सर्वात मोठं राज्य आहे. ऑप्शन क्रमांक या प्रश्नाचं उत्तर होणार आहे 1. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील बहुतांश खेडेगावात ग्रामसभा यशस्वी न होण्याची कारणे खालीलपैकी कोणती आहेत? पहा, प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा होत असते, पण आपल्याला प्रश्न विचारलाय की बहुतांश खेडेगावं जे आहेत त्या गावामध्ये ग्रामसभा यशस्वी होत नाही. त्याचे मुख्य कारणं कोणकोणती आहेत? यामध्ये आपल्याला 3 कारणं दिलेली आहेत. पहा, सरपंचाची उदासीनता, ग्रामपंचायत सदस्यांची अनिच्छा आणि लोकांची निरक्षरता. तर यापैकी कोणती कारणं आहेत जे ग्रामसभा यशस्वी न होण्याची कारणे असतील?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर वरीलपैकी सर्व म्हणजे सरपंचाची उदासीनता, ग्रामपंचायत सदस्यांची अनिच्छा आणि लोकांची निरक्षरता हे सर्व कारणे जे आहेत हे ग्रामसभा यशस्वी न होण्याची कारणं आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात आत्तापर्यंत किती महिला मुख्यमंत्री होऊन गेल्या? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. याच्यावरती कन्फ्यूज होणारा हा प्रश्न आहे. आता काही लोक म्हणतील की सुनेत्रा पवार ज्या आहेत ह्या सध्या आहेत. तर लक्षात ठेवा, या ठिकाणी प्रश्न विचारलाय की आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये किती महिला मुख्यमंत्री होऊन गेल्या? तर महाराष्ट्रामध्ये अजून एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाही. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. म्हणजेच 0 महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला, लक्षात ठेवा, पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा पवार. कोण आहेत त्या? उपमुख्यमंत्री. मग या ठिकाणी तुमच्यासाठी अजून एक प्रश्न विचारतो मी. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर सध्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, हा जो आपण प्रश्न पाहत आहोत ऑगस्ट 2026 मध्ये, तर देवेंद्र फडणवीस हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आणि आपल्या महाराष्ट्राला 2 उपमुख्यमंत्री लागलेले आहेत. त्यापैकी एक आहेत एकनाथ शिंदे आणि दुसरे आहेत सुनेत्रा पवार. हे 2 उपमुख्यमंत्री आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे. आतापर्यंत एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाही. यानंतरचा प्रश्न आहे, बीड जिल्ह्यातील परळी औष्णिक विद्युत किंवा वीज केंद्राची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? हा प्रश्न संच जो आहे आपण हा बीड जिल्ह्यासाठी परत एक वेळा घेत आहोत, कारण आपण प्रत्येक जिल्ह्यावरती 2-2 तरी प्रश्नसंच घेणार आहोत. म्हणजे आपल्याला अजून थोडी त्या जिल्ह्याविषयी माहिती सुद्धा होऊन जाईल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर 1971 साली बीड जिल्ह्यामध्ये असणारं जे परळी वैजनाथ आहे त्या ठिकाणचं औष्णिक वीज केंद्र आहे त्याची स्थापना 1971 ची आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कीर्तनाद्वारे राष्ट्रजागृती करून राष्ट्रसंत पदवी मिळाली. ते खालीलपैकी कोण आहेत? राष्ट्रसंत असं नाव आलं की लगेच आपल्याला उत्तर येणं गरजेचं आहे. तर आपण बोलतानाच बोलतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर तुकडोजी महाराज हे जे आहेत यांनी आपल्या कीर्तनाद्वारे जनजागृती, राष्ट्रजागृती केली आणि म्हणून त्यांना राष्ट्रसंत ही पदवी देण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, सूर्यप्रकाशामुळे मानवी त्वचेत कोणते जीवनसत्व तयार होते? कोणते जीवनसत्व विचारलं आहे. ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश, ऊन असे जे शब्द असतील तर त्यामुळे व्हिटॅमिन डी म्हणजेच जीवनसत्व ड जे आहे हे तयार होत असतं. या ठिकाणी अजून आपल्याला 2 ते 3 प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत. प्रश्न कसे विचारले जातात? कोणत्या व्हिटॅमिन अभावी कोणता आजार होतो? लक्षात ठेवा, व्हिटॅमिन ए जर आपल्या बॉडीमध्ये कमी पडलं तर व्हिटॅमिन ए मुळे रातांधळेपणा होत असतो, रातांधळेपणा. बी जर कमी पडलं तर बेरी नावाचा एक आजार आहे, तो बीच्या अभावामुळे होतो. व्हिटॅमिन सी म्हणजे जीवनसत्व स्क जे आहे तर ते कमी पडल्याच्या नंतर स्कर्वी हा आजार होण्याचा धोका असतो. आणि व्हिटॅमिन डी जर आपल्या बॉडीमध्ये कमी पडेल तर मूडदोष होण्याचा आजार किंवा मूडदोष होण्याचा धोका असतो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1971 मध्ये पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवल्यानंतर भारताने विजय दिवस साजरा केला. तो दिवस कोणता आहे? म्हणजे सरळ आपल्याला दिनविशेष वरचा स्पेशल प्रश्न विचारलेला आहे. विजय दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी प्रश्न अजून थोडासा डिफिकल्ट केला की 1971 मध्ये पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवल्याच्या नंतर विजय दिवस हा साजरा केला जातो, पण तो कोणत्या तारखेला करतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर 16 डिसेंबर हा जो दिवस आहे या दिवशी विजय दिवस हा साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस कोणत्या दिनानिमित्ताने साजरा केला जातो? यावरती आपल्याला 2 प्रश्न पाहायला मिळतील. तर 2 प्रश्न वेगवेगळे असे आहेत की छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिन कधी असतो, आणि दुसरा प्रश्न आहे की त्याच दिवशी त्यांच्या दिनानिमित्त अजून दुसरा कोणता दिवस साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. सामाजिक न्याय दिन हा साजरा केला जातो आणि तारीख असते पहा 26 जून. तर या दिवशी सामाजिक न्याय दिन साजरा केला जातो, जो राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मानिमित्त केला जातो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नवनाथांपैकी एक मच्छिंद्रनाथ यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? हा प्रश्न बीड जिल्ह्यावरती आधारित आहे. आपण काय केलेलं आहे की बीड जिल्हा जो स्पेशल आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे 100 प्रश्न घेतलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला लवकर डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्यावरही आपलं काम चालू आहे. नवनाथ जे आहेत त्यांच्यापैकी एक आहेत पहा मच्छिंद्रनाथ, तर यांची समाधी ही कोणत्या ठिकाणी स्थित आहे?
या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर मायंबा किंवा त्याला अजून एक नाव आहे पहा सावरगाव. तर या ठिकाणी मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ त्यालाच MIDC असं म्हटलं जातं. तर MIDCचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? MIDC याचं मुख्यालय जे आहे हे ऑप्शन क्रमांक 3 तर मुंबई या ठिकाणी स्थित आहे. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका खालीलपैकी कोण आहेत? आपल्याला या ठिकाणी फोटोवरून समजून जाईल. मी मुद्दाम तुम्हाला फोटो यासाठी दिले आहेत की लवकरात लवकर आपल्याला गेस करता यावा. महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका ज्या आहेत त्या आहेत ऑप्शन क्रमांक 1 तर सावित्रीबाई फुले हे आपल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत किंवा मुख्याध्यापिका सुद्धा आहेत. आणि आनंदीबाई जोशी या ज्या आहेत तर ह्या पहिल्या डॉक्टर आहेत. लक्षात ठेवा आनंदीबाई जोशी ह्या पहिल्या डॉक्टर आहेत आणि पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच. हे खालीलपैकी कोणाचं उद्गार होतं किंवा हे जे वाक्य आहे हे कोणी म्हटलेलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर लोकमान्य टिळकांचं हे वाक्य आहे पहा. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच. हे जे आहे हे लोकमान्य टिळकांचं वाक्य होतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे बीड शहराचा कारभार पाहणारी प्रशासकीय यंत्रणा खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी महानगरपालिका म्हटलं तर लगेच हे ऑप्शन कट होऊन जाईल. कटक मंडळ म्हटलं तर लगेच हे ऑप्शन कट होऊन जाईल. कारण महाराष्ट्र आपल्या बीडमध्ये महानगरपालिका येत नाही, कटक मंडळ येत नाही. तर बीडचा जो कारभार पाहणारी यंत्रणा आहे तर ती आहे पर्याय क्रमांक 2 नगरपालिका. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो? मित्रांनो हा प्रश्न 2019ला जी तलाठी भरती झाली होती त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न जवळपास 38 ते 42 वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 गट विकास अधिकारी जो आहे हा पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव असतो. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिरपामाळ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पहा हे जे ठिकाण आहे शिरपामाळ ते कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर जव्हार या ठिकाणी येतो पहा शिरपामाळ ज्या ठिकाणी शिवराय गेलेले होते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या देशाला संबोधले जाते? उगवत्या सूर्याचा म्हणजे अतिपूर्वेकडील आपण सुद्धा त्याला म्हणू शकतो. तर उगवत्या सूर्याचा जो देश आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 3 तर जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हटलं जातं. मित्रांनो ज्यावेळी आपण 7वी 8वी 9वीला असू ना त्यावेळी असे जीकेचे प्रश्न हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जात होते किंवा आपल्याला शाळेमध्ये परिपाठामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात होते. पण हेच प्रश्न सध्या जे काही कोतवाल भरती आहे त्यासाठी परत रिपीट होत आहेत. जर तुम्हाला अशाच पद्धतीचे अजून जर काही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर त्या पुस्तकाच्या लिंक्स सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण ते घ्या म्हणजे आपल्याला बेसिक प्रश्न कसे असतात हे समजून जाईल. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा ज्याचं नाव आहे नोकरी इन्सायडर. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.